आज झालेल्या महासभेमध्ये मोठा गोंधळ उडाला होता। यावेळेस समान हक्क, समान निधी, आमची ठाम मागणी, निधीवर राजकारण बंद करा, जनतेचा हक्क द्या, सत्ताधाऱ्यांची मनमानी चालणार नाही, निधी वाटपात दुजाभाव करणाऱ्यांचा धिक्कार असो, राजकारण नको, विकास हवा, निधी वाटपात पारदर्शकता हवी, अशा आशयाचे फलक झळकवत शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने महासभेचे रूपांतर आखाड्यात झाले होते। पीठासनासमोरच तब्बल 15 ते 20 मिनिटे गोंधळ सुरू राहिल्यामुळे महापौरांना सभा तहकूब करावी लागली। परंतु काही वेळातच महापौरांनी संयम राखत सभेत असलेला गोंधळ शांत केला। महापौर इंगुरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा बोलवण्यात आली होती। स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी महासभेत अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वीच निधी वाटपावरून शिवसेना, ठाकरे गटाच्या सदस्यांकडून गोंधळ करायला सुरुवात झाली। भाजपाच्या 72 नगरसेवकांना 2.5 कोटी, शिवसेना, शिंदे गटाच्या नगरसेवकांना 2 ते 2.25 कोटी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना 1 ते 1.5 कोटी निधी दिल्याचा दुजाभाव सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करीत शिवसेना, ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे, भारती ताजमपुरे, शैलेश ढगे यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी पीठासनावर धावून जात पत्राचे वाचन करण्याची मागणी सुरू केली। या सदस्यांचा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे, नगरसेवक मुकेश शहाणे, योगेश भोर, जागृती गांगुर्डे यांनी देखील पीठासनासमोर धावून जात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी गत महासभेत ठराव मंजूर होऊन देखील अंदाजपत्रकात तरतूद का केली नाही, असा जाब विचारला। सभेत गोंधळ सुरू होताच भाजपचे सदस्यही प्रतिकार करण्यासाठी पीठासनासमोर धावले। त्यामुळे सभागृहात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता। महापौरांनी सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची सूचना करतानाच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला। मात्र विरोधक अधिकच आक्रमक बनल्याने महापौरांनी महासभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। मात्र तरीही गोंधळ कायम राहिल्याने महापौर यावेळेस संतप्त झालेल्या होत्या। तरी देखील त्यांनी शांतता राखत ताजमपुरेंचे निलंबन केले व पुन्हा निलंबन रद्द देखील केले आणि महासभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले। आणि मी विचारलं 122 नगरसेवकांना आपण सगळे सारखेलं हे करताय, आपण काही लोक नाही एकमेकाची इथं बसलो म्हणजे आपण एकमेकाला सांभाळून घेणारे काही कमी जास्त असं आमच्याकडे पण ग्रामीण भागामध्ये दुर्लक्ष झाले, तिकडे पण तुम्ही लक्ष द्या। आणि मी या आजच्या स्टँडिंग कमिटीचे जे सर्व सदस्य असतील यांनी जो हे मांडलं बजेट, त्याचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो। महसुली खर्चामध्ये ते महत्त्वाचं आहे ताई, तर त्यामध्ये पाणी पुरवठा विभागाचा आस्थापना खर्च व दैनंदिन खर्च जो आहे तो कुठेही स्पष्टपणे दिसत नाही। आपण पेज नंबर 100 ते 147 नंबरला चेक केलं पातळकर साहेब, त्यामध्ये मला तुम्हाला प्रश्न आहे की पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन कुठे दाखवलेले नाही। त्यानंतर पंपिंग, वीज देखभाल, दुरुस्ती याचा खर्च कोणत्या हेडमध्ये आहे, कारण महसूल विभागामध्ये कुठे तो दिसत नाही। त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचा पूर्ण एकत्रित पारदर्शक खर्चाचा तपशील सभागृहासमोर तुम्ही तात्काळ सादर करावा महापौर नाही, कारण तो बजेटमध्ये कुठेही दिसत नाही तशी तरतूद केलेली। त्यानंतर स्थायी समितीचं जे काही अंदाजपत्रक आता मच्छिंद्र भाऊंनी जे आपल्याकडे सबमिट केले, तर त्या संदर्भात प्रभागाला सुद्धा जी तरतूद केली आहे अंदाजपत्रकातील पान नंबर 400 ते 408 जर आपण बघितलं तर त्यामध्ये भांडवली खर्च, राखीव बाबी व महसूल खर्च जो काय आहे तो 133 कोटी 66 लाख रुपयाची तरतूद
त्यामध्ये दाखवलेली आहे. त्यातील हा निधी प्रभागातील विशिष्ट सदस्यांसाठी दिलेला आहे. तर त्या संदर्भात 133 कोटी सुमारे 60% निधी केवळ 7 प्रभागांना त्यात दिसतोय. तर महापौरांची विनंती की 31 प्रभाग आहेत तर सगळ्यांना समान तो खर्च दिला पाहिजे. त्यामध्ये जे काही स्थायी समिती सदस्य आहेत तर त्यांना फक्त निधी. त्यानंतर प्रभाग 25 मध्ये 20 कोटी 75 लाख रुपये, तसेच प्रभाग 30 साठी 10 कोटी 40 लाख रुपये. तर माझी विनंती की सर्व प्रभागांना सारखा निधी भेटला पाहिजे होता. त्यामध्ये आपण बघू की स्वतः महापौरांचा आणि आमच्या गटाचा जो प्रभाग आहे त्यामध्ये 5 कोटी 75 लाख रुपये फक्त दाखवले. तसेच प्रभाग क्रमांक 14, 15, 26 आणि 28 यांना कुठलाही निधी तरतूद त्यामुळे दाखवलेली नाही. त्या 4 प्रभागांवर जो काय अन्याय त्याच्यामध्ये शिवसेनेचा 26 प्रभाग जो आहे तर 4 आमचे सदस्य आहेत. तसेच प्रभाग 28 जो आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2 सदस्य, बीजेपीचे 2 सदस्य आहेत. तर माझी ही रद्द करावी व हा निधी सर्व प्रभागांना समान वाटप करावा अशी महापौर आमची विनंती. आणि त्यानंतर राखीव बाबींचा भांडवली खर्च जो काही मागासवर्गीय वस्त्यांसाठी खर्च अपेक्षित असतो तो निधी देखील पाहण्याचं काम या अंदाजपत्रकात दिसत आहे. आपण बघू की पेज नंबर 403 जो काही राखीव भांडवली खर्च आहे तो मागासवर्गीय राखीव निधी प्रभाग 25 मधील सिडकोतील रस्त्यांना 8 कोटी रुपयाची निधी तरतूद यामध्ये केलेली आहे. तर माझी विनंती ज्या काही दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्या सोडून हा निधी दुसरीकडे वळवला गेलाय ते चुकीची प्रथा जी आहे ती थांबली पाहिजे. कारण आपण बघू की आमच्या प्रभाग 24 मध्ये सुद्धा 3 मागासवर्गीय वस्त्या आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी वसत क्रमांक 1, इंदिरा गांधी वसत क्रमांक 2 व तिथे पासोडी म्हणून एक आहे. या तिन्ही ठिकाणी आपण बघू की आतापर्यंत तिथे म्हणजे पासोडी मध्ये आतापर्यंत तिथे व्यवस्थाच केलेली मलवाहिन्यांची. तर या जर माझ्या घरची फक्षी असेल तर मला जास्त लागलाच पाहिजे. आणि घरपट्टीत इन्क्लूड करा. आज पाणीपट्टीला कुठल्या घरपट्टीत इन्क्लूड झालं, पाणीपट्टी भरायला असं नाही. घरपट्टीत इन्क्लूड झालं तर वसूलही वाढेल आणि भरलेले 2% जमली कोणतीही वसुली वाढू शकते. म्हणजे या 53 कोटीच्या 90 कोटी म्हणजे 37 कोटी वाढू शकते असे. आणि कशाला